नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला आणि सांस्कृतिक मोठ्या उत्साहात पार पडत असून त्याअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी आज पनवेलमध्ये होणार आहे. 16 ते 25 आणि 25 वर्षाच्या पुढे अशा 2 गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या अनुषंगाने पनवेल ग्रामीण आणि खारघर शहराच्या ऑडिशन खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे तर पनवेल शहर, कळंबोली शहर आणि कामोठे शहराची ऑडिशन CKT महाविद्यालयात पार पडली. त्यानुसार अंतिम फेरी आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आयोजित विश्व मराठी संमेलन 2024च्या दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर, म्हैसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जय मल्हार मित्रमंडळाचे अध्यक्ष मयुरेश खिस्मतराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र मोफत चिकित्सा शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसानिमित्त सुमनशील नेत्रालयमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, उद्योजक तुकाराम दुधे, शेखर मंजुळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मयुरेश खिस्मतराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया नॅशनल सायकलिंग स्पर्धेत खारघरच्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने ब्रॉन्झ मेडल आणि 3 लाख रुपये जिंकले आहेत. चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन झाले असून सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत खारघरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने चमकदार कामगिरी करत ब्रॉन्झ मेडल आणि 3 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. त्याबद्दल महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम रोठे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि संघटन सचिव प्रताप जाधव, सचिव संजय साठे, खजिनदार भिकन आंबे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. नागोठणेजवळील वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथ ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता. एकनाथ ठाकूर यांच्या भाजप प्रवेशामुळे वांगणी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे धैर्यशील पाटील यांच्या पेण तालुक्यातील वाकरूल येथील निवासस्थानी वांगणी गावातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभक्त पारायण, रायगड भूषण दळवी गुरुजी, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ सुप्रीम युनिटचे उपाध्यक्ष कांचन ठाकूर, दीपक दळवी, वांगणीच्या माजी सरपंच लतिका दळवी, स्मिता ठाकूर, संदीप दळवी, नवीन दळवी या कार्यकर्त्यांनी एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पक्षात स्वागत केले. तब्बल 50हून अधिक दिवस चाललेल्या अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मिटला असून जिल्ह्यातील 3098 अंगणवाड्यांचे कुलूप उघडले आहे. मागण्या मान्य झाल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस कामावर रुजू झाल्या असून गावोगावच्या अंगणवाड्यांमध्ये पुन्हा एकदा चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. मागील 4 डिसेंबरपासून रायगड जिल्ह्याच्या राज्यातील अंगणवाडी सेविका संपावर गेल्या होत्या. जिल्ह्यातील 2272 अंगणवाडी सेविका, 2334 मदतनीस आणि 543 मिनी अंगणवाडी सेविका संपात सहभागी झाल्या होत्या. प्रशासनाने नोटिसा बजावल्यानंतर त्याला विरोध करण्यात आला. मात्र काही कर्मचारी नोटिशीनंतर कामावर हजर झाल्या. या संपामुळे नेहमी गजबजणारा अंगणवाड्यांचा परिसर शांत झाला होता. चिमुकल्यांच्या शैक्षणिक नुकसानाबरोबरच पोषण आहाराचे वाटप देखील थांबले होते. पोषण आहाराचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पोषण आहाराचे नियमित वितरण सुरू झाले असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष जीविता पाटील यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या माणगाव शहरातील 3 महत्त्वपूर्ण विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले सक्षम नेतृत्व असल्याचे सांगितले, तर खासदार सुनील तटकरे यांनी भविष्यात मध्यवर्ती असणारे माणगाव जिल्ह्याचे ठिकाण होईल असे प्रतिपादन केले। माणगाव नगरपंचायतीच्या 15 कोटी रुपये निधीच्या मंजूर झालेल्या प्रशासकीय इमारत केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अंतर्गत माणगावसाठी 50 कोटी रुपये निधीची मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजना, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमित कॉम्प्लेक्स समोर निजामपूर रोड माणगाव या ठिकाणी अपेक्षित 10 कोटी रुपये निधीच्या साकारल्या जाणाऱ्या CBSE स्कूल इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। खंडाळा घाटातील वाघजाई मंदिराजवळ निखिल अजय काळे हा 4 वर्षीय मुलगा झोपेत असताना रिक्षामधून पडला होता। रिक्षा पुढे निघून गेल्यानंतर पालकांना समजले की सोबतचा मुलगा पडला आहे। दरम्यान त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाला मुलगा रिक्षातून पडल्याचे दिसल्याने त्या मुलाला ताब्यात घेऊन खोपोली पोलीस ठाणे गाठले। त्यानंतर तात्काळ सदर मुलगाचा शोध घेण्यासाठी CCTV, सोशल मीडिया तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यात आला असता सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा इंदिरानगर कळवा पूर्व ठाणे येथील असल्याचे समजले। त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांशी संपर्क साधून त्याला त्यांच्याकडे सुखरूपरित्या ताब्यात देण्यात आले। खालापूर युवा वकील संघटना आणि युवा वकील क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालयांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते। यामध्ये गटविकास अधिकारी खालापूर यांच्या अ आणि ब संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून अ संघाने प्रजासत्ताक चषक पटकावला। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खालापूर न्यायालय संघ, खालापूर युवा वकील अ, खालापूर वकील ब, पंचायत समिती अ आणि ब, खालापूर तहसील संघ, डॉक्टर संघ आणि स्थानिक गावदेवी संघ यांच्या चुरशीच्या लढतीत गटविकास अधिकारी अ आणि ब या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश करून अ संघाने प्रजासत्ताक चषक जिंकला। प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि चौथा शनिवार तसेच आल्याने नोकरी करणाऱ्या लोकांना सलग 3 दिवसांची सुट्टी मिळाली। त्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक मुरुड समुद्रकिनारी स्थिरावले। पर्यटकांच्या आगमनाने किनारा फुलून गेला होता। पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी अधिक पसंती दिली। ते स्वतःची वाहने घेऊन राजपुरी येथे पार्क करून जेट्टीवरून शिडांच्या होड्यांद्वारे किल्ल्याकडे रवाना झाले। शुक्रवार सकाळपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। त्यामुळे जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीत बसण्यासाठी 1 ते 1.5 तास वाट पाहावी लागली। प्रचंड गर्दीमुळे बोट वाहतुकीवर कमालीचा ताण पडला, परंतु सर्व प्रवाशांची सुखरूप ने-आण करण्यात आली। मुरुड समुद्रकिनारी ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असंख्य पर्यटक मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर शहरातून तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून कुटुंब, मित्रपरिवारासह आले होते। तालुक्यातील काशीद बीच, दत्त मंदिर, गारंबी येथेही पर्यटकांची पसंती दिसून आली। मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने सर्व हॉटेल, लॉजिंग हाऊसफुल झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडको महामंडळामार्फत सन 2018 ते 2022 दरम्यान नवी मुंबईतील तळोजा, सेक्टर 34 आणि 36 येथे विविध विकसित करण्यात आलेल्या विविध महागृहनिर्माण योजनांमधील जे यशस्वी अर्जदार भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याच्या तारखेपूर्वी सर्व हप्त्यांचा भरणा करतील अशा अर्जदारांचे संकीर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे। या गृहनिर्माण प्रकल्पांकरिता अद्याप भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने अर्जदारांसमवेत करारनामा करून वाटपीत सदनिकेचा ताबा देण्यास विलंब होत असल्याने संकीर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनस्थळी समाजाच्या लोकांची सभा बोलावली होती। यावेळी त्यांनी आज रायगडावर जाईन आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले। राज्य शासनाकडून अध्यादेश आणि मराठा आरक्षणाचा मसुदा घेऊन मराठा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे। अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार आहे असे जरांगे पाटील म्हणाले। विरोधकांना हरकती घेऊ द्या, आपण सकारात्मक बाजू सांगावी
करावी, विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या, असा संदेश जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे.